संपूर्ण महाराष्ट्रातच नाही बरं का, संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय असलेला पदार्थ आज बनवतो आपण तांदळाची खीर। यासाठी तवा तापायला ठेवायचा, त्यानंतर त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि तुमच्याकडे जे तांदूळ आहेत ते घाला। वासाचे असले तर वासाचे घाला, बासमती, आंबेमोर, आणि नसले कोणते अगदी राशनचे जरी वापरले ना काहीच अडचण नाही। हे तांदूळ जे आहे कमी गॅसवरती छान कुडकुडीत असे भाजून घ्यायचे। त्यानंतर त्यातमध्ये 1-2 काजू बदाम घालून ही तांदळाची अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची। झाली का छान। आता एक कढई तापायला ठेवायची, त्यामध्ये तूप घालून घ्या। घातलं का तूप थोडंसं गरम तूप झालं की त्यामध्ये तुम्हाला जेवढे ड्रायफ्रुट्स घालायचे ते घालायचे आणि किसलेलं खोबरं हे सर्व असं हलकं गरम करून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे ना। आपल्याला बाकी दुसरं जास्त काही करून घ्यायचं नाही, अगदी लाल बुंद नाही करायचा, फक्त त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे। त्यानंतर आपण हा रवा करून घेतला होता तांदळाचा, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आणि आता हा सुद्धा थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे सर्वांचं तापमान जे आहे ते सारखं होईल। तोपर्यंत बाजूला तुम्हाला जेवढं ह्यात पाणी घालायचं ना तेवढं पाणी कोमट व्हायला ठेवायचं बरं का, उकळून घ्यायचं नाही। आता हे कोमट झालेलं पाणी आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला आता आपण काय करणार, आता ढवळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आता ही उकळीपर्यंत फुल गॅस करून घ्यायचा। एकदा उकळी आली त्याला 3 ते 4 मिनटं ज्या तांदळाचा रवा आहे तो शिजूपर्यंत कमी गॅस ठेवायचा, फुल गॅसवर शिजवून घ्यायचं नाही, कारण हे ओतू जात असतं। त्यानंतर केसर घाला, संपूर्णपणे ऐच्छिक असेल तर घाला। नंतर चवीनुसार साखर घालून घ्यायची। साखर घातली तर आता खिरीतला शेवटचा पदार्थ घालून घ्यायचा, दूध। तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं दूध घालून घ्या। घातलं का दूध, नंतर हे सर्व मिश्रण पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनटं छान शिजवून घ्यायचे। पण शिजवताना काळजी घ्यायची, कमीच गॅसवर शिजवायचं, खूप मोठा गॅस करायचा नाही। मोठा जर गॅस केला तर हे उतू जायचे चान्सेस असतात, त्यामुळे गॅस हा मंदच ठेवायचा। आता आपल्याकडे खीर हा पदार्थ आहे ना, सण वार, अचानक कुणी पाहुणे आले, वाढदिवस असला, अशा बऱ्याचशा कारणांमुळे ते ना आपल्याकडं खीर हा पदार्थ बनवला जातो बरं का। आता ही खीर खायची ना प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, तर तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने खीर खाल्ली जाते ना ते नक्की कमेंट करून सांगा। आता अशा प्रकारे आपली खीर जी आहे तयार झालेली आहे, घ्या वाढून आणि बसा। तर अशा प्रकारे आपली गरमागरम खीर तयार झालेली आहे। ही तुम्ही नुसती पिऊ पण शकतात, आणि आम्ही जेव्हा लहान होतो किंवा जे माझ्या वयाचे असतील असे जण आहेत ना, आम्ही अशी खीर आणि चपाती अशी मस्त कुस्करून देखील खाल्लेली बरं का। म्हणजे आत्ताच्या थोडंसं आपण केलं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यामुळे आपण अगदी बुडून किंवा शक्यतो बरेच जण पितातच बरं का। पण आमचं जे लहानपण शेतकरी कुटुंबातले जेवढे आहेत ना त्या सर्वांनी अशी तांदळाची खीर मस्त चुरून आस्वाद घेतलेला आहे बरं का। त्यासाठी मस्त अशी आपण ही तांदळाची खीर तयार झालेली आहे, आणि तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे करा। आणि हो, जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। ओके, बाय।